बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर याबाबत तोडगा काढण्यात आल्याची माहिती मिळते। बीडमधील हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचं नाव चर्चेत आल्यानं त्यांचा पालकमंत्रीपदावरून पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीडच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीतून धनंजय मुंडे बाद झाल्याची माहिती समोर येते। बीडच्या पालकमंत्रीपदी पदाबाबत बावनकुळेंनी सूचक वक्तव्य केलंय। राष्ट्रवादीनं बीडचं पालकमंत्रीपद मागितलंय। त्यांच्या यादीमध्ये बीडचं पालकमंत्रीपद आहे, त्यामुळे बीडचं पालकमंत्रीपद कुणाला द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केलाय, त्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावंच लागेल। मात्र अजित पवार यांना बीडचं पालकमंत्री करायचं निर्णय झाला असेल तर तो निर्णय योग्यच आहे, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय। अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, मात्र अंजली दमानी यांनी याला विरोध केलाय। धनंजय मुंडेंच्या पक्षातील कुणालाही बीडचं पालकमंत्रीपद मिळू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे। प्रणिती शिंदेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। काँग्रेसच्या काळात लोकांच्या दबावापोटी दोष नसतानाही राजीनामे देण्यात आलेत, मात्र हे निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे, त्यामुळे ते राजीनामा देणार नाहीत, असा जोरदार हल्लाबोल प्रणिती शिंदे यांनी केलाय। भाजपवर नेहमीच आगपाखड करणाऱ्या ठाकरे गटाच्या सामना मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय। गडचिरोलीमध्ये होत असलेल्या बदलाबद्दल त्यांनी फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केलाय, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगू लागल्यात। सामनातून माझं कौतुक झालं हे चांगलंच आहे, त्यासाठी धन्यवाद, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। फडणवीसांचं कौतुक का करू नये, आम्ही भाजपच्या चांगल्या कामाचं नेहमीच कौतुक केलंय, त्यामुळे यात जवळीक साधण्याचा प्रश्नच नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। तर फडणवीसांनी नक्षलवाद्यांसह मराठी माणसावर होणारा अन्याय देखील मोडून काढावा, अशी मागणी राऊतांनी केली आहे। सामनासारख्या दैनिकानं फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलंय, म्हणजे त्यांचं काम किती मोठं आहे हे त्यांनाही समजलंय, असा खोचक टोला अतुल सावे यांनी लगावलाय। शिवसेना उबाठाचं मुखपत्र सामनातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं होतं। दरम्यान गडचिरोली हा छोटासा नमुना आहे, आगे आगे देखो होता है क्या, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएमची जबाबदारी मोहित कंबोज यांच्यावर होती। कंबोज यांनी ईव्हीएम घोटाळा करून भाजपला जागा निवडून दिल्यात, असा आरोप उत्तम जानकर यांनी केलाय। येत्या 3 ते 4 महिन्यात राज्यातील सरकार पडेल, असा दावाही त्यांनी केला। भुजबळांनी स्वतःची झोपडी बांधावी, आपली ताकद निर्माण केल्याशिवाय ओबीसी आणि धनगरांचे प्रश्न सुटणार नाहीत, असं वक्तव्य करत जानकरांनी भुजबळांना आवाहन केलंय, तर आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असाही दावा त्यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी, अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते मुंबई रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम अहिल्यानगरमध्ये येणार आहे। खासदार निलेश लंकेंनी लोकसभेत रेल्वे मार्गाची मागणी केली होती, दरम्यान हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचं लंके म्हटलंय। संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडण्याची शक्यता आहे। संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडिले शिवसेनेच्या वाटेवर आहेत। येत्या 2 दिवसात घोडिले यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात जबाबदारी देण्यात आल्यानंतर आता पालिका निवडणुकीत ठाकरेंना भिडणारा मुंबई अध्यक्ष भाजपला निवडावा लागणार आहे। प्रवीण दरेकर, अमित साटम, भातखळकर, अळवणी, संजय उपाध्याय आणि सुनील राणे यांच्या नावाची चर्चा आहे। आज शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। चाकण येथे मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे। नाराज भुजबळ आणि पवार आमनेसामने येणार असल्यानं चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका शायरीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती, यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। ये शायरी 5 साल पहले सुनानी चाहिए थी, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला। वसईमध्ये पुन्हा एकदा बविया विरुद्ध भाजपमध्ये संघर्ष पेटलाय। भाजपनं केवळ 5 नगरसेवकांची नावं जाहीर करावी, असं आव्हान माजी महापौर रुपेश जाधव यांनी भाजपला केलंय। यावर आमदार स्नेहा दुबे यांनी टोला लगावलाय। स्थानिक पक्षांना जास्त उड्या मारू नयेत, हाच त्यांना प्रेमाचा सल्ला, असं म्हणत बवियावर त्यांनी निशाणा साधला। अमरनाथमधील शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणी शिवसेनेच्या महिला आघाडी आक्रमक झाल्यात। आरोपीवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होती। आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये राज्यात 1,13,236 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे। संपूर्ण वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक फक्त 6 महिन्यात झाल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय।
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली आहे. गौण खनिजासंदर्भातील सर्व निर्णय आणि अधिकार फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडेच असतील असे निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागानं मोठं पाऊल उचललंय. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येते. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नाशिक दौऱ्यावर असताना शेतकरी त्यांची भेट घेणार असून निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी करणार आहेत. आणि आता एक सविस्तर बातमी. गेल्या काही वर्षांमध्ये शालेय शिक्षण हे प्रचंड महागलंय. मुलांना चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळेच मागील काही वर्षात पालिका शाळांमधील मोफत शिक्षणाकडे पालकांचा कल वाढलाय. यंदाही हेच सकारात्मक चित्र पाहायला मिळतंय. मुंबई महापालिकांसाठी प्रवेश अर्ज प्रक्रिया यंदा 1 जानेवारीपासून सुरू झाली. 15 जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या 21 शाळांमध्ये प्रवेश नोंदवण्यासाठी जास्तीत जास्त पसंती दिली जाते. सीबीएसई, आयसीएसई आणि केम्ब्रिज मंडळांच्या शाळांमधील प्रत्येक वर्गाची पटसंख्या ही 40ची आहे. आयबी मंडळाच्या शाळेमधील प्रत्येक वर्गाची पटसंख्या ही 30 आहे. सीबीएसई, आयसीएसई व केम्ब्रिज मंडळाच्या शाळांमध्ये 2 तुकड्या आहेत. या सर्व शाळांमधील 1242 जागांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. विशेष म्हणजे या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचं शिक्षण मोफत दिलं जातं. या शाळांमध्ये प्रवेशासाठी अनेकदा लोकप्रतिनिधींना शिफारस पत्र द्यावं लागतं. यावरून या शाळांची वाढती लोकप्रियता लक्षात येते. अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही अशा अन्य मंडळाच्या शाळा सुरू केलेल्या आहेत आणि सर्व पालकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला प्राप्त होत आहे. आणि दरवर्षी जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जी मुलं करतात आहे, नोंदणी करतात आहे, प्रवेश अर्ज खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात आहे आणि आम्हाला मग त्यांची स्क्रुटिनी करून प्रवेश प्रक्रिया करणं यामध्ये आमच्या सर्वच अधिकाऱ्यांची दमछाक होऊन जाते. महानगरपालिकेनं मुंबईत आयबी आणि आयसीसी तसंच आयजीसीएसई या बोर्डाची प्रत्येकी 1 शाळा सुरू केली आहे. तर सीबीएसई बोर्डाच्या 18 शाळा सुरू आहेत. महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या एकूण 1100 शाळा मुंबईत आहेत. या शाळांमधून 3,47,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र आता अन्य बोर्डांच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया महापालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे. खासगी शाळांमधील महागडं शिक्षण हे सर्वसामान्य गरीब कुटुंबांना परवडत नाही. परिणामी पालिकेच्या शाळांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. शिक्षण परवडणारं राहिलंच नाही. त्यात मला 2 मुलं. आधी माझा मोठा मुलगा प्रायव्हेट शाळेतच होता. त्याची फी दरवर्षी भरायचो. मग मुलगी लहान, तिची ॲडमिशन करायची, दोघांची फी कशी मॅनेज करायची. त्यातच ॲड आली की गव्हर्नमेंट आयसीएसई बोर्ड काढते आहे, सीबीएसई बोर्ड काढते आहे. तर तिथे अप्लाय केलं. दोघांची ॲडमिशन झाल्या आणि एक बेनिफिट असं झालं की जी फी वाचायला लागली आमची, ती मुलांच्या इतर ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही यूज करायला लागलो. आता इथं आल्याने थोडासा फरक पडलेला आहे मुलांमध्ये खूपच, की जे सिलेबस आहे त्यानुसार मुलं, माझा मुलगा माटुंगा प्रीमियर कॉलेज शाळेत होता, पण मी तिथून काढला आणि इथं आणला. फीचा इश्यू नव्हता, पण शिकवणं जर सेमच असेल, मी स्वतः BMC शाळेत शिकलेलो, तर शिकवणं जर सेमच असेल मग पैसे भरूनच का शिकवायचे. त्या सुविधा जर आपल्याला इथं BMC शाळेत मिळत आहेत तर सर्वांनी BMC शाळेतच टाकावं. खूप चांगले पब्लिकेशन्स दिले जात आहेत आणि सगळ्या फॅसिलिटीज आहेत. कोणत्याही प्रकारचं आम्हाला खर्च नाही आहे कोणत्याही प्रकारचा. बरं, काही इश्यूज जर झाले तर आम्ही स्वतः तिथे प्रिन्सिपलला जाऊन भेटतो आणि ते इश्यूज सांगतो त्यांना की असं असंही सुधारणा झाली पाहिजे आणि त्या सुधारणा वेळोवेळी केल्यात त्यांनी. तर वी पीपल्स आर हॅपी. सगळे पॅरेंट्स आम्ही फार हॅपी आहोत. 2020 मध्ये मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं सीबीएसई पॅटर्नची पहिली शाळा सुरू केली होती. 2021 मध्ये सीबीएसईच्या आणखी 10 शाळा सुरू झाल्या. आज हीच संख्या थेट 18वर पोहोचली आहे. यावरून दर्जेदार शिक्षणाला पालकांचा किती उदंड प्रतिसाद मिळतोय हेच स्पष्ट होत आहे. आता वाढत्या गरजेनुसार मुंबई महापालिकेनंही वर्गाची आणि शाळांची संख्या वाढवावी अशी मागणी होतीये. सुष्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.